लेक्चर नंबर 4 आपण स्टार्ट करतो आहे. जो लास्ट लेक्चरपर्यंत जे काय आपण ॲनालिसिस केलं आहे त्या व्यतिरिक्त काहीतरी अजून एक नवीन पार्ट आपण स्टडी करतो आहे, दॅट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. सो क्वाड्रेटिक इक्वेशन म्हटलं तर ऑलरेडी तुम्ही क्लास 10पर्यंत पण क्वाड्रेटिक इक्वेशन स्टडी केलं आहे. हे सर्व यांना फॅक्टराईज करून तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड केली. मग आता याच्यात काय न्यू असणार आहे, याच्यात जर तुम्ही पाहिलं तर जी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याला ज्यावेळेस आपण सॉल्व करतो जनरली हा तुम्ही फॉर्म्युला यूज करतात. ह्यामध्ये ही जी टर्म आहे ज्याला डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट म्हणतो आपण, ठीक आहे. हा डिस्क्रिमिनंटचे वेगवेगळे टाईप्स आहे. टाईप जर पाहिलं तर तो ग्रेटर दॅन 0 आहे, इक्वल टू 0 आहे, लेस दॅन 0 आहे. तर याच्या अकॉर्डिंग त्याचे रूट्समध्ये चेंजेस होतात. मग हे रूट्स ऑलरेडी 10पर्यंत हा पार्ट तुम्ही यूज केला आहे. आपण आता 11-12मध्ये हा पूर्ण यूज करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये एक नवीन पार्ट येतो आहे, वेन डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0. लेस दॅन 0चं मिनिंग हा डिस्क्रिमिनंट कशामध्ये, स्क्वेअर रूटमध्ये. स्क्वेअर रूटमध्ये जर निगेटिव्ह नंबर आला तर ह्या चॅप्टरची स्टार्टिंगच तिथनं झाली. स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर आला आणि तिथनं आय तयार झाला होता आणि हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये पण ते स्ट्रक्चर आहे, त्याच्या अकॉर्डिंगच सर्व काय ॲनालिसिस असणार आहे. तर हे काय प्रॉपर समजण्यासाठी क्वेश्चन ऑब्झर्वेशन करा, क्वेश्चन नोट करा. एक क्वेश्चन प्रॉपर अंडरस्टँड करायचा आहे, पुढचं तुम्हालाही सॉल्व करता आहे. फर्स्ट थिंग, हा नॉर्मल क्वेश्चन आहे. याला सॉल्व करायचं म्हटलं तर पहिलं ट्रायल तर आपण अशीच घेतो. सो 2 नंबर्स हॅविंग मल्टिप्लिकेशन इज अ 8 अँड ॲडिशन इज अ 2. असे 2 नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन 8 आहे बट ॲडिशन काय पाहिजे आपल्याला 2. आहेत का असे नंबर्स? पण काही स्टुडंट असं ट्रायल घेतात, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग 4 आणि 2ला आपण चेक करूया मॅच होत असतील तर. मला 8 पाहिजे, हा 8 भेटतो आहे, पण हा जर 2 पाहिजे तर याच्यात हा मायनस घ्यावा लागेल. जर हा मायनस घेतला तर हा 2 भेटतं, तर हा आता नाही भेटत आहे, -8 भेटतो मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे मॅच होत नाही आहे, ठीक आहे. हे मॅच होत नाही. तर आता याला सॉल्व करण्यासाठी दुसरं स्ट्रक्चर आहे. याला आता आपण कम्पेरिंग करणार, म्हणजे हा फॉर्मॅट मी यूज करतो आहे. -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac डिवाइड बाय 2a. हा फॉर्म्युला आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं असेल रूटसाठी. फक्त हायली पॉसिबिलिटी की हा जो डेल्टा आहे दॅट इज अ डिस्क्रिमिनंट, याची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते, ती आपण चेक करूया. आता मी डायरेक्ट सॉल्व करतो, एक तर हे सेपरेट सॉल्व केलं तरी पण चालतं, आपल्यावर ते डिपेंड करतं, ठीक आहे. नाव कम्पेरिंग विथ, कोणासोबत कम्पेअर करणार आहे, x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 8 आहे, b इज इक्वल टू 2 आहे, c इज इक्वल टू 1 आहे. जर पाहिजे तर तुम्ही डेल्टा सेपरेट फाइंड करू शकता किंवा डायरेक्ट पण सॉल्व केलं तरी चालेल. मी डायरेक्ट सॉल्व करतो आहे हे स्ट्रक्चर. नाव x इज इक्वल टू -b म्हणजे -2 प्लस मायनस अंडर रूट b², bचा स्क्वेअर म्हटलं तर 2चा स्क्वेअर -4ac, a इज 8 अँड c इज 1. डिवाइडमध्ये ट्वाईस आहे, डिवाइडमध्ये ट्वाईस a. सो x इज इक्वल टू -2 प्लस मायनस अंडर रूटमध्ये 2चा स्क्वेअर 4 मायनस हा 32 डिवाइड बाय 16. चेक करायचा आन्सर किती येतं आहे, -28 येतो आहे. म्हणजे हा जर तुम्ही 10चे कंटेंट पाहिले तर फर्स्ट टाईम असं झालं आहे की ह्या टर्मची व्हॅल्यू मायनसमध्ये येते. 10पर्यंत असा एकही क्वेश्चन नाही होता, ठीक आहे. मायनसमध्ये 28 आला, डिवाइड बाय 16. सो x इज इक्वल टू -2. यालाच मी असं नोट करू शकतो आहे, 4 × 7 × -1
असं नोट करण्याचं रिझन आहे की ह्यामध्ये आय पण तयार होणार आहे. डिवाइड बाय 16. एक्स इज इक्वल टू -2 प्लस मायनस हा 4 बाहेर आला तर 2 अंडर रूटमध्ये आता बाकी राहतो 7 मल्टिप्लाय बाय -1 डिवाइडमध्ये 16. सो याच्यात हा -2 प्लस -2 ॲज इट इज ह्या स्टमला काय नोट करणार? हां काय नोट करणार? रूट 7i. ठीक आहे ना. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्झिक्युटिव्ह आलेला आहे. डिवाइड बाय 16 पाहिजे तर हा 2 मी कॉमन घेऊ शकतो. 2 कॉमन -1 प्लस मायनस रूट 7i डिवाइड बाय 16. तर हा 2 16ला कॅन्सल केला तर 8. फायनल आन्सर येतं आहे एक्स इज इक्वल टू -1 रूट 7i डिवाइड बाय 8. पण हे जर पाहिलं तर एक्सच्या 2 व्हॅल्यूज आल्या आहेत ज्या फर्स्ट टाईम आयच्या फॉर्मॅटमध्ये आल्या आहेत. मग आता हे कशामुळे झालं? याला काय म्हणतो आपण? डिस्क्रिमिनंट. हा काय आला आहे? निगेटिव्ह. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंट हा लेस दॅन 0 असतो तर रूट आर द इमॅजिनरी अँड कॉम्प्लेक्स कॉन्झिक्युटिव्ह इच अदर. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर त्याच्यात मॅच करतं आहे. नोट करा. सो सर्वच क्वेश्चन ह्याच पॅटर्नमध्ये असणार आहे. 8x² + 2x + 1 लाईक दॅट. बाकी कोणाचं आहे? पण हे तर जनरल क्वेश्चन झाले म्हणजे एक्झॅक्टली हा टॉपिक काय ते समजण्यासाठी. बट याचं जे मेन पर्पज आहे तो पुढे जाऊन आहे. म्हणजेच याचा जो यूज आहे ज्याच्यात मग CET किंवा इवन JEEच्या अकॉर्डिंग पण क्वेश्चन आलेला आहे तो टाईप फक्त दाखवतो आहे. हे सुरुवातीला तर सेम क्वेश्चन आहे. आपल्याला मेन क्वेश्चन हे सॉल्व करायचे आहेत. पाय हे वाले ज्याच्यात फाइंड द व्हॅल्यू ऑफ ह्या इक्वेशनचा आन्सर फाइंड करायचं. इफ x इज इक्वल टू 2 + 3i म्हणजे x इज इक्वल टू 2 + 3i जर मी ह्या एक्सच्या जागी प्लेस केला तर ह्या टर्मचा आन्सर काय? याच्यात पण क्वाड्रेटिक इक्वेशनचा रोल आहे. त्याच्यामध्ये ह्या टाईपचे CETचे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. आणि त्यांना सॉल्व करण्यासाठी एक डिव्हिजन मेथड यूज करावं लागते. प्रत्येक क्वेश्चनमध्ये येणार आहे. म्हणजे हे आपला मेन टार्गेट आहे हे क्वेश्चन सॉल्व करण्याचा. ठीक आहे. आता स्टार्टिंग केली आहे तर त्याच्यात काही बेसिक क्वेश्चन्स आहे ते पाहतो आहे. नाव सेकंड क्वेश्चन सारखाच आहे. ट्राय करा. सेम ABC पहिले ऑब्टेन करायचं आहे. नोट करायचं. तिकडे सरकून घेतो म्हणजे लक्ष द्या. ABC ऑब्टेन करा. रूट्स तर डायरेक्ट येणार नाही म्हणून आपण जनरली तो फॉर्म्युला यूज करतो आहे. A इज इक्वल टू 2, B इज अ -√3, C इज अ 1. So x is equal to -b plus minus under root b square minus 4ac divided by twice a. -b तर तो झाला +√3.
ऑलरेडी मायनस आहे, अंडर रूट मायनस रूट 3 चा स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडमध्ये ट्वाइस आहे, a is a 2. So x is equal to root 3 प्लस मायनस अंडर रूट याचा स्क्वेअर म्हटलं तर 3 मायनस 8 डिवाइडमध्ये 4. सो x is equal to अंडर रूट 3 प्लस मायनस 5 डिवाइड बाय 4. सो हा किती होऊन जाईल 5 आहे. सो x is equal to रूट 3 प्लस मायनस 5i डिवाइड बाय 4. ठीक आहे, दोन आन्सर आलेत, याला आपण प्लस मायनस नोट करू शकतो. सेकंड थिंग पाय, हे आन्सर ह्यासारखं आलं आहे, एक्स इज इक्वल टू ए प्लस बी आय. तर हा जो पॅटर्न आहे एक्स इज इक्वल टू ए प्लस बी आय, हा प्रत्येक टर्म क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करता येते. म्हणजे जेवढे पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व केलेत ज्याचा आन्सर ए प्लस बी आय आलं आहे, सर्वांचंच आन्सर ए प्लस बी आय येतं, त्याला मी क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करू शकतो. हे पुढे जाऊन आपल्याला पुढचे जे क्वेश्चन आहे त्याच्यात लागणार आहे. नाव मग आता हे सारखेच क्वेश्चन आहे, एक फक्त सॉल्व करूया, बाकी प्रॅक्टिससाठी मग पुढचं पाहूया. हा नोट करा, एक डायरेक्ट क्वेश्चन नोट करा. याच्यात एक आय पण आलेला आहे, थोडंसं नवीन पार्ट आहे. एक्स स्क्वेअर नाउ a is equal to comparing with ax square plus bx plus c is equal to 0. a is equal to 1, b is equal to what? 3i and c is a 10. सो i पण आला याच्यामध्ये. ठीक आहे, सो x is equal to मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय ट्वाइस आहे. x is equal to माइनस बी माइनस 3i प्लस माइनस 3i स्क्वेअर माइनस 4ac डिवाइडमध्ये 2a a is a 1. So x is equal to minus 3i प्लस मायनस अंडर रूट. हा झाला 9 आणि आय स्क्वेअर मायनस 1 मायनस हा 40. सो मायनस 9 मायनस 40 दॅट इज मायनस 49. सो 2 एक्स इज इक्वल टू मायनस 3i प्लस मायनस अंडर रूटमध्ये मायनस 49 आला आहे. अंडर रूटमध्ये मायनस आला म्हणजेच आय तयार होतो, हे क्लिअर आहे. फक्त हा 49 जो परफेक्ट स्क्वेअर, त्यामुळे याचा आन्सर येतं आहे 3i प्लस मायनस 7i डिवाइड बाय 2. आता हे सारखी टर्म आहे, फक्त याला दोन पार्टमध्ये आपण स्प्लिट करू शकतो. ॲक्च्युली हेच आन्सर आहे, बट पाहिजे तर मी याला असं नोट करू शकतो. एक्स इज इक्वल टू मायनस 3i प्लस 7i बाय 2. एक्स इज इक्वल टू मायनस 3i मायनस 7i बाय 2. सो एक्स इज इक्वल टू 4i डिवाइड बाय 2. एक्स इज इक्वल टू 2i, हे एक आन्सर आहे. एक्स इज इक्वल टू मायनस 10i बाय 2. सो एक्स इज इक्वल टू मायनस 5i, हे दुसरा आन्सर आहे.
बाकी कोणाचं? पुढचे काही क्वेश्चन्स सारखेच आहे, प्रॅक्टिससाठी नोट करा. मग मेन क्वेश्चन आपण स्टार्ट करतो आहे. ऑलरेडी याच्यातले काही झाले आहेत, हे नोट करा. स्पेस सोडून द्यायची आहे, जागा सोडून द्या, नंतर सॉल्व करू शकता. ठीक आहे. एक्झॅक्टली क्वाड्रेटिक इक्वेशन बेस्ड जे क्वेश्चन आहे, जे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय चेंज येतो आपल्याला समजला आहे. सेकंड थिंग, आता जे पुढचे क्वेश्चन्स आहे पहा, हे सर्व इम्पॉर्टंट आहे. ह्यासारखाच क्वेश्चन 95% CETमध्ये विचारला गेलेला प्रत्येक शिफ्टमध्ये. ठीक आहे. सो पहिले आपण एक क्वेश्चन सॉल्व करूया. नोट करा फर्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्वेशन करा आणि काय सांगितलं आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट हिअर. पहा काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस इक्वेशन इफ x इज इक्वल टू 2 + 3i. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर मी 2 + 3i घेतली. आता याच्यामध्ये असं एक पॉसिबिलिटी आहे, मी एक्सची व्हॅल्यू 2 + 3i याचा क्यूब मायनस एक्स स्क्वेअर म्हटलं तर 2 + 3i चा स्क्वेअर प्लस एक्स 2 + 3i प्लस 46. ठीक आहे. याला सॉल्व केलं. आता इथे मी a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करणार, इथे स्क्वेअरचा यूज करणार. सर्व सॉल्व करून एक राऊंड फिगर आन्सर येतं. असंही पॉसिबल आहे. माईट बी हे इझी आहे जे मी आता सांगणार आहे त्यापेक्षा. बट प्रॉब्लेम हा आहे की पुढे जाऊन जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये इथे 4 किंवा 5 पण येतं. इवन 4 आला. आता चेक करा, a + b⁻³ फॉर्म्युला माहिती, क्यूबचा माहिती, ⁻⁴ माहिती आहे का? नाही. पुढचे क्वेश्चन पण सर्वच सॉल्व झाले पाहिजे म्हणून याला एक अल्टरनेट मेथड यूज केली जाते जी क्वाड्रेटिक इक्वेशन बेस आहे. ओके. तर ती आपल्याला स्टडी करायची आहे. अदरवाईज हा क्वेश्चन नॉर्मल वेनी पण सॉल्व झाला असता, पण तो थोडा त्याच्यापेक्षा अजून जे ॲनालिसिस आहे ते अजून सिम्पल असू शकतं. ठीक आहे. ऑब्झर्वेशन करा. याच्यात आता हे स्ट्रक्चर आहे, याच्या अकॉर्डिंग आपल्याला म्हणजे ही व्हॅल्यू जर याच्यात प्लेस केली तर जे आन्सर येणार आहे तेच आन्सर फाइंड करण्याचं एक नवीन टेक्निक आहे, ज्याच्यात हे जे इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू 2 + 3i. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला ह्या प्रत्येक इक्वेशनला क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करता येतं. तर मी पहिले याला क्वाड्रेटिकमध्ये कन्वर्ट करतो आहे. सो रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. सो जर पहिले आता क्वाड्रेटिकमध्ये का करतो आपण पुढे जाऊन ते समजेल. फक्त क्वाड्रेटिकमध्ये कसं कन्वर्ट करता ते पाहून घ्या. ज्यावेळेस a + biचं स्ट्रक्चर असेल म्हणजे रिअल आणि इमॅजिनरी, तर ही टर्म रिअल आहे. एक्स म्हणजे काय, एक रिअल टर्म आहे. आय राहिला असतं तर इमॅजिनरी राहिले असते. ठीक आहे. रिअल आहे तर रिअल पार्ट एक साईडला पहिले शिफ्ट करून घ्यायचा. x - 2 इज इक्वल टू व्हॉट, 3i. रिअल पार्ट शिफ्ट केला. शिफ्ट करण्याचं रिझन आहे आपल्याला स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो ही टर्म झाली x - 2चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3i स्क्वेअर. नाव a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a² -2ab म्हटलं तर 4x प्लस बीचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 3चा स्क्वेअर 9 i² -1. सो अल्टिमेट x² - 4x प्लस 4 इज इक्वल टू -9 भेटतो. -9 या साईडला प्लस. सो x² - 4x 4 + 9 13 इज इक्वल टू 0. जरा चेक करा क्वाड्रेटिक इक्वेशन आली. ठीक आहे. पण ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे.
म्हणजे याच्यावरनं हेही तुम्हाला समजलं पाहिजे की जर मी ही क्वाड्रेटिक इक्वेशनला हा फॉर्म्युला यूज केला -b प्लस मायनस √b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a, याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू प्लेस केलं तर परत मला हे भेटेल. म्हणजे आता आपण हेच सॉल्व केलं. याची रिव्हर्स ऑर्डर आपण स्टडी करतो आहे. जर हे दिलेलं आहे तर त्याला मी याच्यात कन्वर्ट करू शकतो. बरं, मग आता क्वाड्रेटिक इक्वेशन ह्यासाठी आणली आहे की ह्या टाईपचा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जर आपण ही एक टेक्निक यूज करतो आहे, डिव्हिडंड, डिवायझर, क्वोशंट, रिमाइंडर, याच्याने त्याचं आन्सर भेटतं. म्हणजेच ही जी टर्म आहे याच्याने मी याला डिवाइड करतो आहे, दॅट इज अ डिवायझर डिव्हिडंड. ओके, नाव डिव्हिडंड काय, x³ अगदी सिंपल टेक्निक आहे. -x² प्लस x प्लस 46 ह्याला कशाने डिवाइड करायचं आहे त्या इक्वेशनने. आता हे फक्त क्वाड्रेटिकमध्ये पाहिजे. क्वाड्रेटिक काय आहे, x² मायनस 4x प्लस 13. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर हा डिवायझर आहे, हा डिव्हिडंट आहे, इथे क्वोशंट भेटणार आहे आणि सोल्युशन झाल्यानंतर इथे काय भेटणार आहे, रिमाइंडर भेटणार. सो ही प्रोसेस आहे, याच्या अकॉर्डिंग आपण सोल्युशन करतो आहे. ओके, आता हेच फक्त आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे कारण की सर्व क्वेश्चन याच्या बेसवरच आहे. अगदी सिंपल टेक्निक आहे, डायरेक्ट आन्सर भेटतं. म्हणजे जे तुम्ही याच्यात प्लेस केलं असतं तेच आन्सर याच्याने भेटणार. नाव सोल्युशन करताना फक्त हा जो इलेमेंट आहे फर्स्ट आणि हा फर्स्ट इलेमेंट यांना मॅच करायचं राहतं आणि ते ॲटोमॅटिकली सोल्युशन लास्टपर्यंत जातं. लास्टमध्ये एक नंबर रिमाइंडर म्हणून राहतो. सो इथे x³ आहे, इथे x² आहे. म्हणजे ह्या टर्मला, ह्या इक्वेशनला, पूर्ण इक्वेशनमध्ये फक्त आपण याचं ऑब्झर्वेशन करतो आहे. ह्या टर्मला आपण xनी जर मल्टिप्लाय केलं तर x³ हे दोघी सेम करायचे राहतात. हे तुम्ही माईट बी 10पर्यंत असेल कुठे. सो एक्सनी मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, कशाने मल्टिप्लाय करतो आहे, एक्स. म्हणजे हा काय म्हणता x³ हे दोघी सेम पाहिजे होतं. ज्याच्याने मल्टिप्लाय करतो तो क्वोशंटमध्ये येणार आहे. याच्याने मल्टिप्लाय केलं तर आता हे काय असेल, x³. एक्स याला मल्टिप्लाय केला तर -4x², त्याच्यानंतर प्लस 13x. ह्या 3 टर्म्स आल्यात. जनरली आता डिव्हिजन म्हटलं तर ह्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं स्ट्रक्चर आहे. इथे आपण मायनस करतो. मायनसचं मिनिंग आहे ह्या टर्ममधनं ही टर्म काय होती आहे, मायनस. म्हणजे हा मायनस जर मध्ये गेला तर ह्या सर्व टर्म्स चेंज होऊन जातील साईन. सो याच्या अकॉर्डिंग हा झाला मायनस, हा प्लस झाला, हा मायनस. सो नाव प्लस मायनस सेम आहे पाहिजे, हे कॅन्सल झाले पाहिजे, त्यासाठीच ही प्रोसेस आहे. नाव काय रिमेनिंग आहे, -x² प्लस 4x², किती बाकी राहिला, 3x². सेम थिंग, -13x मधनं 1x गेला, -12x. आणि इथे काहीच नाही म्हणजे याचं मिनिंग 0 आहे. 46 मधनं 0 गेला, 46, तर त्याला कॅरी करतो आपण असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, ॲज इट इज. बरं, परत सेम प्रोसेस. ही टर्म सेम आणायची, त्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करणार, 3. सो तो रिमाइंडरमध्ये येणार आहे, +3 आला, परत 3ने मल्टिप्लाय केला. सो याला 3ने मल्टिप्लाय करतो, प्रत्येक एलिमेंटला काय असेल, 3x² -12x प्लस 39. अगेन सबस्ट्रॅक्शन, मायनस केलं म्हणजे यांच्या साईन चेंज, ही प्लस इथं मायनस, मायनसची प्लस, ही मायनस, प्लस मायनस कॅन्सल. अगेन ही मायनस इथं, ही प्लस, हे कॅन्सल. 46 - 39 7. जर तुम्ही ही एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात प्लेस केली असती तर फायनल आन्सर 7 आलं असतं. हे त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, पण हे आन्सर पण काय आहे, ॲक्च्युली ही प्रोसेसचं मिनिंग ह्यामध्ये यूज करावं लागतं. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट इज प्लस रिमाइंडर. पण आता डिव्हिडंड म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे, x³ -x² प्लस x प्लस 46, लक्ष द्या जरा, इज इक्वल टू डिवायझर ज्याच्याने डिवाईड केलेलं आहे. डिवाईड कशाने केलं, x² -4x प्लस 13 मल्टिप्लाय बाय क्वोशंट. क्वोशंट आहे x प्लस 3 प्लस काय असेल, 7. बरं, मग आता ह्या टर्मचं हे आन्सर आहे असं याचं मिनिंग आहे. ह्या आन्सरमध्ये पण
जर तुम्ही पाहिलं हे इक्वेशन, याची व्हॅल्यू किती 0, पण हे इक्वेशन जे आपण इथे डिवाईड करतो ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू ऑलरेडी भेटलेली असणार आहे. काय आहे 0 मल्टिप्लाय बाय x + 3. सो फायनल आन्सर ओनली 7. म्हणजे CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर आपण एवढं सॉल्व करतो, डायरेक्ट 7 आन्सर तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर आहे? नोट करा. सेकंड क्वेश्चन ह्यासारखाच आपण सॉल्व करणार आहे. तर हा फक्त नोट नका करू, तो पुढचा वेगळा असणार आहे थोडा. पुढचा क्वेश्चन हा नोट करा. सेम टाईप आहे, तो मी नंतर सॉल्व करणार त्याच्यामधलं. पहिले आपण हा सॉल्व करतो. त्यासारखाच आहे, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा काय गिवन आहे. if x is equal to 3 plus I, x is equal to 3 plus I ह्या इक्वेशनमध्ये प्लेस केलं. इक्वेशन आहे x³ - त्यासारखंच आहे. तर त्याचं आन्सर जे आपल्याला ऑब्टेन करायचं आहे, तर त्याच्यात आपण प्रोसेस करतोय की क्वाड्रेटिक इक्वेशन पहिले कन्वर्जन करायचं आहे. नाव रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन प्रोसेस काय होती, रियल पार्ट एक साईडला, इमॅजिनरी एक साईडला स्क्वेअरिंग करणार, मग आन्सर येतं. नाव रियल पार्ट x - 3 इज इक्वल टू I, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, x - 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू I स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a² - 2ab प्लस b² इज इक्वल टू I स्क्वेअर इज अ -1. ठीक आहे, सिंपल हे स्ट्रक्चर आलं आहे. सो x² - 6x हा -1 ह्या साईडला आला तर +10. हे झालं कन्वर्जन इन क्वाड्रेटिक इक्वेशन. इथे ॲज अ इक्वेशन द्यायचं आहे 1, कारण की ज्यावेळेस तो 0 होणार आहे त्यावेळेस रेफरन्स देऊ शकतो तुम्ही. बरं, हे झालं नॉर्मल स्ट्रक्चर. ह्यामध्ये डिव्हिजन कशाला डिवाइड करायचं, x³ -3x² -8x + 15 डिवाइड बाय कशाने डिवाइड करायचं, x² -6x + 10. चला ट्राय टू सॉल्व. सिंपल आहे, मी सॉल्व करणारच आहे, बट यू हॅव टू ट्राय. जे काही तुमची डिफिकल्टी असेल ते मी सॉल्व करताना समजून जाईल. व्यवस्थित डिवाइड करा.
हे करायचं आहे तर आला आन्सर किती? ठीक आहे, लक्ष द्यायचं आहे. फर्स्ट थिंग काय करायचं आहे, ह्या इक्वेशनला किंवा आपण फक्त नंबर ऑब्झर्वेशन करतो, याला कशाने मल्टिप्लाय केलं कुठल्या एलिमेंटने तर एक्स क्यूब बनेल तो. सो एक्सने मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब होईल. सो एक्स मल्टिप्लाय करतो ह्या 3 टर्म्सला, दॅट इज अ एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 10x. नाव सबस्ट्रॅक्शन मायनस म्हटलं तर ही झालं मायनस प्लस मायनस. सो सेम प्लस मायनस कॅन्सल, रिमेनिंग आहे प्लस 6x स्क्वेअर मधनं 3x स्क्वेअर गेला तर 3x स्क्वेअर. देन हे दोघी मायनस आहे, दॅट इज मायनस 18x. आणि हा 15 इथे बाय डिफॉल्ट कॅरी होणार आहे प्लस 15, कारण की इथे बाय डिफॉल्ट 0 घेऊ शकतो आपण. देन अगेन सेम प्रोसेस, असा नंबर जो याला मल्टिप्लाय करायचा आहे की एक्झॅक्टली नंबर बनण्यापेक्षा एलिमेंट की तो 3x स्क्वेअर बनला पाहिजे. म्हणजेच काय आहे प्लस 3. सो 3ने मल्टिप्लाय केलं तर 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 30. नाव मायनस केलं तर मायनस प्लस मायनस, हे सेम प्लस मायनस कॅन्सल, अगेन हा प्लस मायनस कॅन्सल, रिमेनिंग आहे 15 मायनस 30 दॅट इज मायनस 15. तर याच्या अकॉर्डिंग डिवायझर तर आपला 0च राहतो, म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय कोशंट होता x प्लस 3, याची गरज नाही, प्लस रिमाइंडर आला आहे मायनस 15. सो आन्सर आहे मायनस 15. आता हा CETचा क्वेश्चन आहे तर हेच डायरेक्ट नोट करू शकतात, पण बाय प्रोसेस असं असलं पाहिजे. किती स्टुडंट आलं आन्सर? पुढचाही क्वेश्चन सारखाच आहे, ट्राय करा. नेक्स्ट, so first thing, quadratic equation, required quadratic equation, x is equal to -2 minus root 3i. पहिले quadratic equation ऑब्टेन करायची आहे, तर रियल पार्ट एक बाजूला मायनस रूट 3i स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो x प्लस 2चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 3iचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर मायनस रूट 3iचा स्क्वेअर फक्त बाकी. स्क्वेअर म्हटलं तर इवन नंबर आहे, मायनसचा स्क्वेअर प्लस, सो रूट 3चा स्क्वेअर 3, आय स्क्वेअर इज अ -1. हे आलं आहे स्ट्रक्चर. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 ह्या साईडला प्लस 7 इज इक्वल टू 0. पुढची प्रोसेस डिव्हिजनची आहे, व्यवस्थित डिवाइड करा.
एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 7 2x रेज टू 4 5x क्यूब 7x स्क्वायर मायनस एक्स प्लस 41 ही आहे टोटल टर्म. ठीक आहे. सो असा एलिमेंट की याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे दोघी सेम होतील. दॅट इज 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर. सो 2x स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर हा झाला 2x रेज टू 4. 2x स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर हा झाला 8x क्यूब. 2x स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर 14x स्क्वेअर 14x स्क्वेअर. हे रिमेनिंग ज्या टर्म्स आहे त्यांना तुम्ही इथे 0 घेऊ शकताय, तशी गरज नसते. नाव सबस्ट्रॅक्शन. सो मायनस मायनस सर्व मायनस झाले. सो प्लस मायनस कॅन्सल. मायनस 8x क्यूब प्लस 5 म्हटलं तर 3x क्यूब. मायनस 14मधनं 7 गेला तर मायनस 7x स्क्वेअर. हे रिमेनिंग टर्म मायनस एक्स प्लस 14 ॲज इट इज. द नेक्स्ट 41 ॲज इट इज. पुढचं आता स्ट्रक्चर परत कशाने मल्टिप्लाय करणार. मायनस 3x क्यूब. हां, आता कशाने मल्टिप्लाय करणार. मायनस 3xनी मल्टिप्लाय करणार. मायनस 3x मल्टिप्लाय केला. सो अगेन मायनस 3x क्यूब मायनस 3xनी मल्टिप्लाय केलं तर मायनस 12x स्क्वेअर. मायनस 3xनी मल्टिप्लाय केलं तर मायनस 21x. ठीक आहे, तिघी पण मायनसमध्ये आले आहेत. ज्यावेळेस आपण इथे सबस्ट्रॅक्शन करणार तर मायनसचे चेंजेस होतील, प्लस झाले. नाव कॅन्सलेशनमध्ये ह्या दोन टर्म कॅन्सल होत आहेत फक्त, एक प्लस एक प्लस मायनस. बट याच्यामध्ये आता 12मधनं 7 गेला. ओके, 5x स्क्वेअर. देन 21मधनं 1x गेला 21xमधनं. सो प्लस 20x आणि लास्ट हा 41 ॲज इट इज. परत अजून एक टर्म लागणार आहे. 5नी मल्टिप्लाय केलं तर हे दोघी परत सेम होते. सो 5नी मल्टिप्लाय केलं 5x स्क्वेअर प्लस 20x आणि लास्टमध्ये 35. सो सबस्ट्रॅक्शन मायनस मायनस मायनस. सो हे कॅन्सल सेम असल्यामुळे प्लस मायनस. फक्त 41 मायनस. सो 6 आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आवाज यायला नको. हा जो सेकंड ह्यासारखा एक क्वेश्चन सेम आहे जो प्रॅक्टिससाठी भेटणार आहे किंवा कुठल्याही प्रॅक्टिससाठी घेतलं चालेल. हा लागल्यास प्रॅक्टिससाठी पाहूया, हा सॉल्व करूया आपण. नोट करा. x is equal to 5 divided by 1 minus 2i.
तर क्वेश्चनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. चेंज हा आहे की इथे जे आतापर्यंत स्ट्रक्चर होतं ते A+BIचं होतं. इथे आता तसं नाही, म्हणजे ते ऑप्टेन करावं लागेल. म्हणजे ह्या टर्मला मी रॅशनलाइज करतो आहे. 5 1 - 2i रॅशनलाइज 1 + 2i 1 + 2i. So x is equal to 5 1 + 2i as it is. डिनॉमिनेटरमध्ये A+B स्ट्रक्चर आहे. सो A+B दॅट इज A² minus 2i². So x is equal to 5 as it is, 1 + 2i as it is. Divide मध्ये 1² is a 1 minus 2चा स्क्वेअर 4i² is a -1. सो मायनस मायनस हा प्लस झाला म्हणजे 5. सो x is equal to 5 1 + 2i divided by 5. So 5 cancel. x is equal to 1 + 2i. पण हे आधीच्या क्वेश्चनमध्ये ही टर्म डायरेक्टली गिवन होते. आता याच्यात आपण कन्वर्जन करतोय. सो कन्वर्जनसाठी रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनची प्रोसेस आहे. 1 ह्या साईडला शिफ्ट केला आहे. x - 1 इज इक्वल टू 2i. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग केलं त्याच्या बेसवर तुम्ही दोघी भेटून जाणार जाताना. आणि ज्यांना भेटण्यासाठी सांगितलं अगदी क्लिअर आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये पॅरेंट्स असलेच पाहिजे, नाहीतर यायचंच नाही लेक्चरला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो स्क्वेअरिंग A - B ब्रॅकेट स्क्वेअर A² - 2AB + B². 2चा स्क्वेअर 4i² इज अ -1. सो x² - 2x + 1 इज इक्वल टू -4 आहे. -4 या साईडला प्लस. सो x² - 2x + 5. ठीक आहे, हे स्ट्रक्चर आलं आहे. याच्याने आता डिवाइड करणार, त्याच्या अकॉर्डिंग आन्सर. हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आवाज यायला नको. x² - 2x + 5 याने डिवाइड करायचं x³ + x² - x + 22. नाव x² इथे x³ आहे म्हणजे x नी मल्टिप्लाय करणार. सो हा झाला x³ - 2x² + 5x. सो मायनस प्लस मायनस. सो हे कॅन्सल. हे दोघी प्लस असल्यामुळे 3x² - 6x हा 22 ॲज इट इज. अगेन x² इथे 3x² आहे म्हणजे 3 नी मल्टिप्लाय करणार. 3 नी मल्टिप्लाय केलं तर 3x² - 6x + 15. सो मायनस मायनस प्लस मायनस. सो प्लस मायनस कॅन्सल. 22 - 15 केला तर 7. हे आपला आन्सर आहे. क्वेश्चन घ्यायचा आहे प्रॅक्टिससाठी.
बाकी कोणाचं आहे? हा नोट कर.